डॉक्टर संपदाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आणि तिला आत्महत्येला कुणी प्रवृत्त केलं या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे। त्याच वेळेला महिला आयोग फलटणला जातोय आणि ही बातमी ऐकून खूप आनंद झाला। मीडिया प्रचंड प्रमाणात तिथं होती आणि म्हटलं की आता संपदाला कुठेतरी न्याय मिळेल, पण महिला आयोगाने तर संपदालाच आरोपी करण्याचा प्रयत्न केला। जे आरोपी अटकेत आहेत, ज्या आरोपींवर जे आहेत ते त्यांचे पुरावे सापडलेले आहेत, त्या आरोपींना वाचवण्यासाठी डॉक्टर संपदा जिचा जीव गेलेला आहे, म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्ही एखाद्या महिलेला सोडत नाही, ती तुमच्या आरोपांचं उत्तर आता देऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही तिचं चारित्र्यहनन करता। महिला आयोग आहे कशाला? महिला आयोग हा महिलांना न्याय देण्यासाठी आहे आणि मग महिलांवरच अन्याय होणार असेल तर मग महिला आयोगाचं पद घेऊन काही उपयोगच नाही। दुसरा मुद्दा, कुणीही यावं आणि टिकली मारून जावं, एवढ्या काय महाराष्ट्रातल्या महिला कवडीमोल झाल्या आहेत का? एवढ्या महिला का स्वस्त झाल्या आहेत का? रुपालीताई हे तुम्हाला शोभत नाही। तुम्ही हे ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्या मुलीला आरोपी किंवा आरोपाच्या कटघऱ्यात उभं करताय, तिचं चारित्र्यहनन करताय, याचा अर्थ महिला आयोग काय काम करतोय याचं जे एक सिरियसनेस असतो तो तुमच्याकडे अजिबात नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं